नमस्कार. आता आपल्या पुढे जो रस्ता दिसतोय तो रेवस अलिबाग रस्ता दिसतोय आणि आपण जो आता सगळा व्ह्यू पाहिला ते माने भूते म्हणून आमच्या यशचं गाव होतं. त्या गावातून आपण आलेलो आहोत. सुंदर निसर्ग होता आणि आता आपण निघालोय चौलला. तर आपण चौलचा जो मार्ग आहे तो आता पाहणार आहोत. भाई साहब उतरो, उठो. नहीं उठोगे? उठो. वकील ने बोला है उनको उठना बिघडले ते बाल नेले जाते. झेडपी आहे ना, झेडपीच्या पाठीमागे हॉटेल आहे, कॅन्टीन आहे. तर आमची एक मीटिंग होती म्हणून मी झेडपीच्या कॅन्टीनच्या बाहेर गेलो. तर तिथे अरे 350 रुपयाला फिश थाळी. आणि काय माहिती ते कंटेंट तरी त्याला चांगलं काय 4 चपात्या, एक तर मच्छीचा तुकडा, त्या पॉपलेटचा रस्सा, संपला इंचा. काय दिलं त्यापेक्षा आमच्या आयरन पण चांगलं मिळतं. अच्छा अच्छा, मी समाधान आणलं. मी हे व्हेज हेच खाल्लंय. कुठे माहिती आहे का? सुरुची. हा, अलिबागचा वडापावची. हा, सुरुची. ते छान आहे. ते छान आहे. समाधानला अजून चांगलं आहे. म्हणजे ते सगळे एकाच गावातले, समाधान सुरुचीवाले म्हणजे एकाच कडचे ते. त्यांचं म्हणजे जागोजागी दुकानावरून ठेवलेत बघा. कंटेंट येतोय ना. बिचारे पोराला पकडतात. हे बघ, याला पकड, सौदला पकडलं. तो होता का? हा, सौद कादरी. विकी चेक करणार. आम्हाला पकडलेलं उगाच त्रास. 200 रुपये गेले का बिचारे? रेवस अलिबाग निघालेलो आहोत. रेवस रोड आणि काय झालं होतं ते एकदा टोल
थोडी मजा येईल कारण त्यात ट्रान्झॅक्शन भरपूर आहे. मी मला ती वापरतो. आणि तरी शिवाजी ओडिसाकडे दिले मग ते फक्त पहिलं कडवं त्यांचं ज्या गावचं. पोळ्याचं त्यांचं लेखन होतं का? नाही, फक्त पहिला पॅरेग्राफ त्यांचं लेखन होतं. हो. त्यानंतर तो धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य मर्द ते आणि मराठी, एक्सटेंड केलं म्हणजे मर्द कविता मराठी वगैरे. क्या बात तानाजी आहे, क्या वगैरे बात आहे, क्या बात आहे. म्हणजे सगळं बदलून टाकलं. व्हेरी गुड. ते त्यांनी कविता लिहिलेली ती आणि त्याचा पोवाडामध्ये करून टाकलं म्हणजे चांगलं झालं तसं. छान झालं, छान झालं. आणि व्हिडिओ पण मस्त झाली त्याच्यामुळे व्ह्यूज मस्त आले त्याला. आणि ते गाणं कसं ऐकण्यासारखं एकदम कारण ती ट्यून वगैरे सगळं. क्या बात आहे. आणि जी म्युझिक वगैरे केली तो पण आता मुलगा 11वीला आहे. अरे वा. हा, आणि ज्यांनी मिक्सिंग मास्टरिंग केली तो पण पिक्चर बनवायचा तुला. अरे बनवतात ना, कितीतरी लोक आहेत, शॉर्ट फिल्म अशा सिलेक्ट होतात. हा. म्हणजे आपल्याला कदाचित ना बऱ्याच वेळा मी काय म्हणलं Visit केलेलं तर का वैष्णव मी काय बघितलं माहितीये का, हा. कदाचित आपल्याला गॅरंटी नसते तो सक्सेसफुल होईल की नाही, हा. पण लोक तर एवढा ट्रोल करतात ना, हा, तो तसं. अनपेक्षितपणे होतो. म्हणजे हा, तुम्ही फक्त ना तुम्ही करत सोडून द्या, खरंच सोडून द्या. हा. बाकी पण तुम्हाला काही काहींचं काय असतं, जर तुम्हाला जर तुमची स्टोरी चांगली असते ना तर तुम्ही एखादा चांगला ऍक्टर घेतला ना मोठा, हो. कारण की तो शेअर. आता मी आता फादर्स डेला एक शॉर्ट फिल्म केली हम्म. बाबा आणि मुलावर, मी आणि एक ते काका, हम्म. दोघंच होता मी. हम्म. ती म्हणजे प्रॉपर आहे एकदम, हम्म. पण त्यात जर कोण मोठ्याने काम केलं असतं ना तर ती एवढी व्हायरल झाली असती, कारण की ती स्टोरी खूप चांगली आहे. आपण नंतर दाखवतो तुम्हाला ती. मी तो बऱ्याच म्हणजे जवळपास आता लिफ्ट डायरेक्ट चौक झाला ना. 7-8 शॉर्ट फिल्म केल्या मी. हा. हा. आता यामध्ये चौक आला ना. अच्छा. की विक्रम गोखले आठवड्यावर अरे कुठे आमच्यासोबत राहिला होते ना. हा चौकात आहे, बाहेर उभी होती. कुठल्या इकडे तुझ्या घराच्या बाहेर उभी होती चौकात आहे. पाकिट विकीट घेऊन ये दुकानातून, बोल काहीतरी थंडा बिंडा. दुकान आहे तिथं. हो. होम प्रोडक्ट्स म्हणजे जे काही अलिबाग. अलिबाग वडी, लोणचं अरे सांगितलं ना त्याने कधी आम्ही कधीच सांगणार नाही तो. ते सगळे सामान विकतो. इव्हन म्हणजे ते घरीच बनवून विकतात. प्रॉपर ते जे पदार्थ आहेत ना थोडेफार म्हणजे कोकणातले पदार्थ बोलतात ना, पापड बोला किंवा ते हे असं मिरकुंड ते- बोला, ते ते सगळं एकदम प्रॉपर देतो, पण ते कधी 4-5 देईल, जास्त देणार नाही आपण. अरे आता पैसे देऊ ना त्याला, आपण काय फुकट त्याला करतो. नाही नाही, तसं सांगतोय हो. त्या आईला त्यात मजा असते ना वेगळी. तसे आम्ही कामगार नाही तर आम्हाला कामगार लोक फार देतात. काय नाही तर ते आलिपाक वड्या जरी घेऊन ये अलिबागमध्ये म्हटलं, मजा देईल, त्या काळा बरा होईल थोडा. गाणं गाऊ काय, गाणं गाऊ. गाणं घे वैष्णव, गाणं घे. आता जोगेकरला घेऊ आता. गाणं घे, माणसाला घेऊ काय. माणसाला घेऊ आता. अरे सदानंदांचा येळकोट. उद्या झालं का ब्लॉग तुझा बनवून. ब्लॉग मध्ये लिहितात ना. ब्लॉग नाही ना, म्हणजे ब्लॉग लिहिणं. ब्लॉग म्हणजे ते ब्लॉग काय? म्हणजे तुम्ही जे करताय ना त्याला ब्लॉगिंग बोलतात. हा, आणि ब्लॉग अच्छा. म्हणजे लेख लिहिणं. लिख. ब्लॉग म्हणजे लिहिणं, माहितीच दे ना. ब्लॉग म्हणजे लिहिणं, आणि मी करतो ते काय. ब्लॉग हा, आणि तो ब्लॉग. ओके ओके. वा. म्हणजे आपण जे काही फिरणं वगैरे आपण जे दाखवतो ते ब्लॉग, सॉरी ब्लॉग. ब्लॉग म्हणजे इन शॉर्ट लेख लिहिणं. अच्छा, व्ही फॉर व्लॉग आणि बी फॉर फॉर ब्लॉग. ब्लॉग. हा, हा बोल. आलो हा बघ, इथे 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 सरळ आलो. एक मिनिट फक्त. हा बघ दिसलास. हा. अरे कसले कपडे घातले. काय झालं रे? फोन तापला. तुमचे हे कोट बंद असेल दादा. बंद आहे ना. मग
केस वगैरे आता काहीच नाही, आराम आहे सध्या. असेल तरी जात नाही रे. कशा निवांत. अरे माझे 2 मित्र गेले वर्गातले अरे कोरोनामुळे. त्यामुळे आमच्या सगळ्या मित्रांनी ठराव केला जायचंच नाही, काय तिकडे होईल काय व्हायचं. जाऊ दे काय. मी तर एन्जॉय करतो सध्या. जीवाशी मस्ती नाही. बरोबर. माझ्या पण खूप मित्राचे आई बाबा वडील वगैरे वारले. अरे माझ्या क्लास पण गेला अजय पाटील म्हणून होता ना. ऑड वाटतं डेथ रेट पण खूप वाढला, पण एकदम सहजासहज बोलून झालं. वारला तो वारला. काय झालं? भावाचा फर्स्ट टाइम 470 झाला 470. तास. मला ऐकूनच झाला. तुम्ही पण आणि कंटिन्युटी झाली ना 6 महिन्यात तुम्ही जर 50 म्हणजे 500च्या पुढे गेलात तर समजा तुमचं चॅनल प्रॉपर चालणार. फक्त कंटिन्युटी. माझी पण मध्ये किमान continuity. आठवड्याला 2 व्हिडिओ पडले की बस. बस. नाही माझं मी दुसरा एक टाकू शकतो. नाही तुमचा एवढा फिरतो. नाही तुमचा ब्लॉग आहे तर टाकलेच पाहिजे, कारण की ब्लॉग दिवसाला एकच टाकला पाहिजे. कारण की माझी मध्ये ना 2 महिन्याचं हे झालेलं ब्रेक, त्यामुळे म्हणजे आता म्हणजे आम्ही ब्लॉगर असतो. ब्लॉगर्स. ब्लॉगर्स व्ही फॉर ब्लॉगर. वी फॉर ब्लॉगर्स. हा व्ही फॉर विशाल. व्ही फॉर ब्लॉगर्स. विशाल ब्लॉग चालू करायला शकता तुम्ही चॅनलचं. व्ही ब्लॉग्स. वी ब्लॉग्स टाकू शकता, कसं वाटेल. नाही, पण ब्लॉग. वी पण ब्लॉग. आता पण नाव मस्त वाटतं. हा. विशाल वकील ते मस्त वाटतं. मोहिते वकील. मोहिते मोहिते वकील काय माहिती ब्रँड आहे. लोक मला ते ओळखतात. ती ओळख माझा मेल आयडी पण तोच नाव. नाही नाही, ते मस्त वाटतं मोहिते वकील blog. नवीन हे पण तरी मला एकाने बघितलं माझा ते हे फोटो करून दिलाय. तो बघितलं माझा फोटो. एका मला त्या व्लॉगचा फोटो करून दिलाय मला Thumbnail. प्रोफाईलला. अच्छा. अण्णा टाईप माझा लोगो आहे ना तो करून दिलाय. अण्णा टाईप मी माझा ड्रेस टाकला होता ना धोत्रावरती. बघ ना, मस्त दिला त्याने. शिंदेला कॉल करून सांग आले पकवडी घेऊन ये. तिथे सांगत होतो दुकान उघडत असतं ते, काय माहिती आहे तुला? तुलाड देवी. छान आहे हा रस्ता पण छान आहे बरं. खूप छान आहे. हा तर इथून बाईकवर यायला तर मस्त वाटतं. एकदम सुंदर शांतता, काहीच करायचं नाही. फार मस्त. आपण थोडंच कंटाळा पण येतो रे जास्त. असे सगळे असले पाहिजे. हा अरे हा बघ आलो. एक आलेपाक वड्याण. 2-4 आण, 4-5 आण. अरे ते इकडे सरळच आलो होता बघ. एका मिनिटात होते. हे आहे बघ ना मंदिराजवळ बसलो. मंदिराजवळ. देवीच्या मंदिराजवळ इथे घराजवळ आलो. अरे तुझ्या इथे येतो. अरे विशाल दादा गणपती मंदिर. ते गणपती मंदिर आहे बघ ना, चौल तिथे. 4 आलेपाक वड्याण होता आम्हाला. काय नाही तर. आणि गुळाचा खडा आण त्याच्यावर. अजून भारी काम ना.